नमस्कार. आज आपल्या समोर हा एक खूप ज्वलंत मुद्दा आम्ही घेऊन आलेलो आहे. मी मिलिंद धारवाडकर, भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया आणि आयटी सेल कोकण विभागचा मी संयोजक आहे. माझ्याबरोबर आमच्या बदलापूर शहराचे उपाध्यक्ष चंद्रशेखरजी उगले देखील आहेत. आम्ही गेले 3 ते 4 वर्ष या विषयासाठी पाठपुरावा करत आहोत. जसं आपण बघतो महाराष्ट्रातील इतर मोठ्या शहरांमध्ये अ, रिक्षेला मीटर आहेत. त्याचप्रमाणे बदलापूर शहर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आहे आणि काही वर्षातच म्हणजे अगदी काही 2-3 वर्षातच बदलापूर शहर बदलापूरची नगरपालिका जी आहे ती देखील महानगरपालिकेच्या मध्ये त्याचं रूपांतर होईल. त्यामुळे बदलापूर शहरातले रिक्षा जे आहेत त्यांना सुद्धा मीटर कुठेतरी लागले गेले पाहिजे. ज्याचं परिपत्रक ऑक्टोबर 2021 ला परिवहन विभाग कल्याण यांच्या मार्फत जारी केलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की 1 किलोमीटरसाठी जोपर्यंत बदलापूर शहरामधल्या रिक्षांना मीटर लागत नाहीत तोपर्यंत 12 रुपये प्रति किलोमीटर असे त्याचे दर आहेत. हे परिवहन विभागाचं पत्र आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये त्यांनी हे दरपत्रक दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण बघू शकता की बदलापूर पूर्व स्टेशन ते कात्रप किंवा शिरगाव किंवा दत्तवाडी किंवा शिवाजी चौक किंवा जुवेली खरवई अशा ठिकाणी त्यांनी दरपत्रक निश्चित केलेलं आहे, ज्याच्यामध्ये 1 किलोमीटरसाठी 12 रुपये असं त्यांनी दर निश्चित केला आहे. परंतु आपण बघतो बदलापूर शहरामध्ये आपण साधारणपणे 20 ते 25 रुपये प्रत्येक किलोमीटरला देतोय. तर नागरिकांना याच्यातनं दिलासा मिळावा एवढीच आमची याच्या मागची भावना आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक आणि आमची मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे साहेब आणि आमच्या तुळगाव बदलापूरच्या नगराध्यक्षा तुषिताताई घोरपडे यांना विनंती करू की यांनी या प्रश्नामध्ये थोडंसं लक्ष घालावं, जेणेकरून बदलापूर शहरात लवकरात लवकर रिक्षाला मीटर बसते. धन्यवाद.